घेणं मला खूप छान वाटायचं। ती कल्पना माझी होती, पण आता इथे प्रशिक्षणात येऊन हे दोन्ही टप्पे पार पडताना लक्षात आलं की अरे खरंच ते फील घेणं आपल्यासाठी असावं, पण कोणतं की माझ्या वर्गातला एखादा मुलगा स्वतः शिकतोय। मग आतापर्यंत आपण ते फील घेतले की जेव्हा आपण अध्यापन केलंय, आता आपण सुलभगाची विद्यार्थ्याच्या सोबत मित्रत्वाच्या भूमिकेने काम करून ते फील घेऊया का? आणि नुसतं फील घेऊन सोडून द्यायचं का? पण तुम्ही घेतलेलं फील आपण एकमेकांबरोबर शेअर करूया का? कारण ही प्रक्रिया लगेच अशी अभ्यास करून राबवता येणार नाहीये। त्याच्यासाठी इथून जावं लागेल, अंतःकरणापासून जावं लागेल। विनोबा भावेंनी खूप आधीच म्हटलंय, जे दिलं जात नाही आणि जे घेतलं जात नाही ते शिक्षण। मग आपण तर आतापर्यंत म्हणतो शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था, शिक्षण देणारे शिक्षक। मग जर विनोबा भावे म्हणतात की जे दिलं जात नाही आणि जे घेतलं जात नाही ते शिक्षण, मग शिक्षण म्हणजे काय? जे स्वतः आपण शिकत जातो ते शिक्षण। ही व्याख्या तर फारच पूर्वी ठरली आहे, पण आता तिच्यावर आपण कार्यवाही करूया आणि छान वागूया। चिनी भाषेमध्ये एक म्हण आहे की तुम्हाला जर 2 रुपये मिळाले तर 1 रुपयाची भाकरी घ्या, भाकरी जगण्यासाठी आवश्यक आहे, आणि दुसऱ्या रुपयाचं फूल घ्या, कारण फूल तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल। आपण ही फुलं मला दिलीत, ही फुलं अशी मी असं समजेन की असं हा संदेश आहे की या फुलांसारखेच टवटवीत राहून आपण आपल्या मुलांसमोर प्रसन्न चेहऱ्याने येऊया आणि त्यांचे चेहरे याप्रमाणे उजळूया। कळ्या आहेत त्या उमलूया त्यांना अगदी हळूवारपणे आणि त्यांच्या भावविश्वात शिरून जगूया, म्हणजे एक वेगळा आनंद आणि वेगळं फील असेल। तुमच्या सोबत खूप छान वाटलं आणि तुमच्याकडनं खूप छान शिकायला मिळालं। तुमच्या 5 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर लढा देणारे आपले सोनवणे सर यांचा सत्कार जोडे सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। प्रशिक्षण अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडलं। मला खरंच या गोष्टीचं समाधान आहे की 5 दिवस माझे आनंदात समजून घेतलं। आपल्याला काम करायचंय हे सरांनी आणि मॅडमने समजून सांगितलं, किंवा 100% कसं होणार, पण 100% करण्यासाठी ज्या पद्धती आहेत त्या पद्धती अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितल्या। की त्यांनी सांगितलं की आसर पातळीची मुलं न्यास पातळीपर्यंत न्यायचे, न्यास पातळीची मुलं पिसा पातळीपर्यंत न्यायचे, परंतु याच्यासाठी फक्त शिक्षकाला एकट्याला काही जास्त लोड येणार नाही, यासाठी आपण न्यास आणि पिसा पातळीच्या मुलांची मदत घ्यायची आणि गट कार्य, वर्गमित्र, विषय मित्र यामधून आपल्याला हे काम करणं अतिशय सोपं जाईल। इतक्या छान पद्धतीने सुनील सरांनी आणि मॅडमांनी आपल्याला समजून सांगितलं आणि आता इथून नक्कीच आपण आपल्याला साहेबांनी पण आव्हान दिलं त्याप्रमाणे आपण खरंच मुलांसाठी आव्हानं देऊन त्यांनी दिलेलं आव्हान घेऊन आणि आपण आपल्या मुलांना आव्हानं देऊन आव्हानातून आव्हानांकडे जाऊन हा आपला जो आहे निपुण भारत हा 21व्या शतकासाठी आपण छान पद्धतीने तयार करू आणि त्यासाठी आपल्याला जी काही मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल सरांच्या आणि मॅडमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो।